हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? हे बघा, बघू शकतात आज मी परत तोरणची डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पट्टी आपण केलेली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं बॉर्डर करायची असेल तर करा, नसेल करायची तरी तुम्ही चालेल, पण मला करायची होती म्हणून मी केली। हे बघा, बॉर्डर केल्यानंतर पट्टी सुंदर दिसते म्हणून मला बॉर्डर केलेली पट्टी आवडते। तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। आता मी तुमच्यासाठी डिझाईन घेऊन आलेली आहे। हे बघा, मी धागा इथे जॉईन केलेला आहे। या साईडला मी 5 खांब सोडलेले आहेत, बघू मोजू शकता तुम्ही। 1 2 3 4 आणि 5। हे बघा 5 लाईनी सोडलेल्या आहेत आणि मी ह्या 5 लाईनीमध्ये आता 10 साकळ्या घेणार आहे। बघा, हे मी धागा प्रथम जॉईन करून घेतलेला आहे, बघू शकतात तुम्ही। हे बघा, आणि मी आता पहिली साखळी टाकून घेणार आहे। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि बघा 10। मी आता साकड्या घेतलेल्या आहेत आणि मी ह्या तिसऱ्यामध्ये जॉईन करत आहे। हे बघा, मी ते साकडी जॉईन करून घेतलेली आहे। मी परत ही साकडी इकडे रिपीट करणार आहे। 1 2 आणि 3। हे बघा, मी ही साकडी 3 मधनं घेतलेली आहे आणि मी ही साकडी दुसऱ्या साकड्यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा, हे बघा, एक पाकळी मी तयार केलेली आहे। 1 2 आणि 3। हे तिसरे साखळे परत दुसऱ्या साखळीमध्ये मी टाकून घेणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकतात। 1 2 3। बघा, 3 साखळ्या माझ्या टाकून झालेल्या आहेत। ही पण मी तशीच इथेच टाकून घेणार आहे। हे बघा, माझ्या 3 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला पुढची डिझाईन पण दाखवणार आहे। 1 2 आणि 3। हे बघा, मी डिझाईन मनाने टाकत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटो टाकू शकत नाही। जेव्हा ती बनेल तेव्हा ती कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा लुक कळेल। हे बघा, माझ्या 4 झालेल्या आहेत। आता मी 5वी लास्ट टाकत आहे। 1 2 3 आणि हे 4। हे बघा, माझी 4थी साखळी पण इथे टाकून झालेली आहे, म्हणजे मी आता इथे जॉईन करून घेतलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता माझे 5 हे मी कसे तयार करून घेतलेले आहेत। मी त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवते हे वरच्या साखळीचा भाग। 1 2 मी बघा 2 साकड्या घेतलेल्या आहेत, म्हणजे आपला सिंगल खांब झालेला आहे। आता आपण डबल खांब टाकून घेणार आहोत। 1 2 आणि हे बघा, मी इथनं टाकते। हे बघा, 1 2 3। बघू शकतात तुम्ही, 1 2 आणि 3। हे बघा, मी 3 धागे घेतलेले आहेत, म्हणजे सुईमध्ये आपल्या 4 धागे आहेत। एक साखळीचा आपला जो कामाचा धागा असतो तो, आणि 3 धागे मी घेतलेले आहेत आणि चौथा मी त्याच्या आतमधनं टाकून घेणार आहे। असे आपल्याला 4 धागे करायचे आहेत बघा, आणि प्रत्येक याच्यातनं काढत जायचं आहे। बघा, हे बघा आपली तोरणची डिझाईन। 1 2 3 4। 1 2 3 4 आणि हे बघा लास्ट। आता इथनं 3 घ्यायचे, 1 2 आणि 3। हे बघा, मी हे 3 घेतलेले आहेत आणि मी ते इथे जॉईन करून घेणार आहे। आता 2 1 2 हे बघा 3, आणि आता त्याच्यानंतर मी 3 साकड्या घेणार आहे। 1 2 आणि हे बघा 3 साकड्या मी घेतलेल्या आहेत आणि 3 साकड्या मी तिथेच खाली जॉईन केलेल्या आहेत। हे बघा, बघू शकतात तुम्ही पापडी किती सुंदर तयार झालेली आहे आपली गुलाबाच्या फुलामध्ये। हे बघा, आता इथून मला साखळी परत इथे जॉईन करून घ्यायची याच्या सर्कलमध्ये। हे बघा, बघू शकतात मी ते साखळी जॉईन करून घेतलेले आहे। मी आता इथे 3 साखळ्या टाकून घेणार आहे। 1 2 3
3 साकड्या माझ्या टाकून झालेल्या आहेत. मी आता 2 धागे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. 1 2. आता मी 3 साकड्या घेणार आहेत, म्हणजे ट्रिपल खांब घेणार आहे बघा. आणि मी आता असं चौथा पण टाकून घेणार आहे. सॉरी, मी 3 घेतले होते. 1 2 3. हे बघा मैत्रिणींनो, मी 4 धागे घेतलेले आहेत. 1 2 3 आणि हा बघा, हा चौथा आहे आणि हा आपला लास्ट. हे बघा, आता परत 3 घ्यायचे आहेत. हे अशाच पूर्ण पाकळ्या आपल्याला करत जायचे आहे. हीच डिझाईन आपल्याला रिपीट करायची पुढे, बघू शकता. बघा, आपल्याला शेजारच्या याच्यामध्ये असं हे करून घ्यायचं सिंगल. हाय मैत्रिणींनो, हे बघा, मी इथे हा धागा जॉईन करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मी त्याच्यात आतमधून आता साखर टाकून घेणार आहे. 1 2 आणि 3 साखर टाकून घेणार आहे, कारण मला ह्या पाकळ्यांना कव्हर करायचं आहे ह्या रंगाने, ह्या लोकरने. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, मी घेतलेली आहे ही लोकर. बघा, आतमधला अशी टाकून घेतलेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. 1 2 3 4. हे बघा, हे असंच पूर्ण कव्हर करत जायचं आहे आपल्याला, बघू शकता. 1 मिनिट थांब. 2 3. हे बघा मैत्रिणींनो, ही पाकळी आपले कव्हर झालेले, तुम्ही बघू शकता. किती भारी आणि किती ॲट्रॅक्टिव्ह लुक तिला आलेला आहे, बघू शकता. बघा, आता ही पण पाकळी तशीच तयार होणार आहे. त्या सर्व 5 पाकळ्यांना आपलं तसंच करून घ्यायचं आहे. चला, तर आज आपल्या तोरणच्या खालच्या डिझाईनची सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच दाखवत आहे. उद्या हे पूर्ण फुलं आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवेल. चला, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.